हो, तर आज ना आपण फिश फ्राय मसाला करणार आहोत. तर इथे मी रावस मासा घेतलेला आहे. लिंबू लावून छानपैकी याला धुवून घेतलेला आहे. मासे स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर यामध्ये घातलेलं आहे हळद आणि मीठ. हळद आणि मीठ लावून याला असं चोळून घेणार आहोत. त्यानंतर इथे पहा मी तयार करून घेतलेला आहे हळद मीठ लावून आणि यानंतर घेतलेलं आहे वाटण करण्यासाठी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. याचं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेणार आहोत आणि हळद मीठ लावून घेतलेले माशाच्या तुकड्यांमध्येच हे आपण वाटण करून घेतलेला मसाला घालून घेणार आहोत आणि छानपैकी हाताने याला आपण माशांच्या तुकड्यांवरती हा मसाला लावून घेणार आहोत. इथे अशा प्रकारे मी जे आहे ते मसाला लावून घेतलेला आहे आणि याला मी सेट होण्यासाठी 10 ते 15 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे आहे आपले माशांचे पीसेस आहेत ते दिसत आहेत. त्यानंतर याला वरून कोटिंग करण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ. 2 चमचे जे आहे ते बारीक रवा घेतलेला आहे. त्यानंतर इथे फिश फ्राय मसाला आहे तो 1 चमचाभर मी इथे घेतलेला आहे. त्यानंतर धनिया पावडर 1 चमचा घेतलेले आहे. लाल तिखट आहे काश्मीरी लाल तिखट ते सुद्धा अर्धा चमचा घातलेला आहे आणि 1 चमचा जे आहे ते माझ्याकडचं घरगुती मसाला आहे तो यामध्ये मी घातलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छानपैकी आता आपण हे सर्व कोटिंग करण्यासाठी तयार करून घेणार आहोत. हातानेच मिक्स करून घेतलेलं आहे सर्व मसाले जे घातलेले आहेत ते. तुम्ही यामध्ये गरम मसालासुद्धा वापरू शकता. तर माझ्याकडे फिश फ्राय मसाला होता त्यामुळे मी इथे गरम मसाला स्किप केलेला आहे. मी इथं तेलसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे जेणेकरून आपण माशांचे पीसेसला जे तयार करून घेतलेला मसाला लावत आहे तोपर्यंत तेलसुद्धा छानपैकी गरम होईल आणि एका साईडला जे आहे ते मी इथं पॅनसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे जेणेकरून आपण तळून घेतलेले माशांचे पीसेस आहेत यावरती आणि त्यानंतर ठेवून देणार आहे जेणेकरून आपले पीसेस जे आहेत फिशचे ते छानपैकी खूप वेळासाठी कुरकुरीत असे राहतील त्यासाठी ते पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि एक एक करून जे माशांचे पीसेस केलेले आहे त्यावरती तयार करून घेतलेला मसाला जो आहे आपण तांदळाच्या पिठामध्ये ते मी असं लावून घेतलेलं आहे. थोडंसं दोन्ही साईडने आलटून पालटून करून असं लावून घेतलेलं आहे. थोडं हाताने प्रेस करून घेतलेलं आहे जेणेकरून तांदळाचं पीठ जे आहे आणि रवा तो तेलामध्ये सुटला जाणार नाही. अशा प्रकारे मी छानपैकी लावून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये यामध्ये सोडून दिलेलं आहे आणि थोड्या वेळासाठी जे तेल छानपैकी मी गरम करून घेतलं आणि गॅसची फ्लेम कमी करून त्यावरती हे माशाचे पीसेस जे आहेत मी तळून घेणार आहे कमी फ्लेमवरती आणि आलटून पालटून जे आहे दोन्ही साईडने असे छानपैकी मी आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत असं तळून घेणार आहे. अशा प्रकारे जे आहे ते मी माशाचे पीसेस जे आहे ते तळून घेतलेले आहे आणि तळून झालेले जे पीसेस आहेत ते एका पॅनवरती असं काढून घेतलेलं आहे जेणेकरून खूप वेळासाठी जे आहे ते पीसेस जे आहे ते कुरकुरीत राहतील त्यामुळे मी या साईडला पॅनवरती काढून घेतलेले आहेत. एक एक करून त्यानंतर दुसरे बॅचसुद्धा मी तेलामध्ये घातलेले आहे आणि छानपैकी तुम्ही पाहू शकता ही बुडबुडी जी आहे ती कमी झाल्यानंतरच याला मी पलटी करून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडनी आलटी पालटी करून अशा प्रकारे फ्राय करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे मी तळून घेतलेले आहे ते पॅनमध्ये काढून घेतलेले आहेत. तर सुद्धा चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर अशा प्रकारे जे आहे ते मी फिश फ्राय मसाला जो आहे तो आपला तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत. तर त्यानंतर सुद्धा मी इथे प्लेटिंग करण्यासाठी घेतलेलं आहे. तर एक एक करून जे पीसेस फ्राय करून घेतलेले होते ते मी यावरती काढून घेतलेले आहेत. तर चला म्हटलं थोडं डेकोरेशनसुद्धा करावं तर ऑनियनसुद्धा कट करून घेतलेले होते असे तर ते सुद्धा मी घेतलेले आहेत आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर होती ती सुद्धा यावरती भुरभुरली. तर अशा प्रकारे थोडंसं डेकोरेशन केलं. तर कसे वाटत आहे आपले फिश फ्राय मसाला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.